इराणचे अमेरिकेच्या तळांवरती प्रतिहल्ले सुरूच आहेत आणि त्यामध्येच इराणनं काल रात्री बहारीनमधल्या अमेरिकेच्या नाविक तळांना लक्ष्य केलंय। पर्शियाच्या आखातात असलेल्या बहारीनच्या ईशान्येकडच्या सलमान बंदरावरती हा हल्ला करण्यात आलाय। सलमान पोर्ट भागात अमेरिकेचा मोठा नाविक तळ आहे आणि या हल्ल्यानंतर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन बहारीन सरकारनं केलेलं आहे। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे। चर्चेत झालेल्या हल्ल्यांचा त्यांनी निषेध केलाय आणि या हल्ल्यांमध्ये झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल त्यांनी संवेदना व्यक्त केली आहे। तसंच संयुक्त अरबमध्ये राहत असलेल्या भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले। भारत हा संघर्ष कमी करण्यास आणि क्षेत्रीय शांती आणि सुरक्षा स्थिरतेच्या समर्थनासाठी तयार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। अमेरिकेच्या लष्कराकडून इराणवरच्या हल्ल्याचा नवा व्हिडिओ जारी करण्यात आलाय। व्हिडिओमध्ये इस्रायलच्या क्षेपणास्त्र यंत्रणेची दाणादाण उडाल्याचं दाखवण्यात आलंय। अमेरिकेकडून B-2 बॉम्बर्स विमानांकडून 2000 बॉम्ब्सचा वर्षाव करण्यात आलाय आणि या व्हिडिओमध्ये इराणच्या क्षेपणास्त्र यंत्रणेची दाणादाण उडाल्याचं दिसतंय। अमेरिकेच्या लष्कराकडून इराणवरच्या हल्ल्याचा नवा व्हिडिओ जारी करण्यात आलाय। तर इस्रायलकडून आयरन बीम नावाच्या शस्त्राचा पहिल्यांदाच वापर करण्यात आलाय। हिजबुल्लाचं रॉकेट उडवण्यासाठी या शस्त्राचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे। इस्रायलची डिफेन्स सिस्टीम ही कायमच चर्चेत असते। जेव्हा जेव्हा इस्रायलवरती आजूबाजूच्या देशांकडून हल्ला होतो ते हल्ले परतवून लावण्यासाठी इस्रायलची डिफेन्स सिस्टीम कायम सज्ज असते। सगळ्यात जास्त चर्चा असते ती म्हणजे आयर्न डोमची आणि आता आयर्न बीम नावाच्या शस्त्राचा पहिल्यांदाच इस्रायलकडून वापर करण्यात आलाय। हिजबुल्लाचं रॉकेट उडवण्यासाठी या शस्त्राचा वापर करण्यात आल्याची माहिती मिळतेय। इराणने इस्रायलला प्रत्युत्तर दिलंय। राजधानी जेरुसलेमवरती हल्ला करण्यात आलाय। हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी इराणनं इस्रायलवरती हल्ले केलेत। जेरुसलेमच्या मुख्य रस्त्यांवरती केलेल्या हल्ल्यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याची माहिती आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान आणि सविस्तर अपडेट्स। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई